त्यांनी केला। त्यामुळे सोलापूर काँग्रेसमध्ये देखील आता खळबळ माजली आहे। सुजात आंबेडकरांना स्वतः बावनकुळे आणि हर्षवर्धन सपकाळ यांनीच उत्तर दिलंय। पाहूयात। सोलापूर महापालिका निवडणुकीचं राजकारण सध्या चांगलंच तापलंय। मनसे पदाधिकाऱ्याच्या हत्येनंतर सोलापूरच्या राजकारणात चांगलीच खळबळ माजली आहे। अशातच वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांचा मुलगा सुजात आंबेडकर यांनी खासदार प्रणिती शिंदे यांच्या संदर्भात एक मोठा दावा केला आहे। त्यांच्या या दाव्यानं काँग्रेसच्या गोटात जोरदार चर्चा रंगली आहे। खासदार प्रणिती शिंदे आणि मुख्यमंत्र्यांची सेटिंग झाली आहे। महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणूक झाली की त्या भाजपात प्रवेश करणार असं मोठं वक्तव्य सुजात आंबेडकर यांनी केलंय। आतली गोष्ट अशी आहे की ह्या निवडणुकीच्याच आधी प्रणिती शिंदे या भाजपमध्ये प्रवेश घेणार होत्या। ऑक्टोबर महिन्यातच घेणार होत्या, बरोबर की नाही? बरोबर, तुमच्यातच ठेवा, बाहेर जाऊन नका सांगू। पण त्यांना फडणवीस साहेबांनी सांगितलं, थांबा, 3 महत्वाच्या निवडणुका येत आहेत। नगरपालिका येते, महानगरपालिका येते आणि जिल्हा परिषदच्या निवडणुका येत आहेत। तुम्ही तोपर्यंत काँग्रेसमध्येच थांबा, सेटिंग करून भाजपचे सगळे उमेदवार निवडून आणा आणि मग प्रणितीताई काँग्रेसमधनं भाजपमध्ये प्रवेश घेतील, अशी प्रणितीताईंची आणि फडणवीसांची डील झालेली आहे। इतकंच नाही तर सोलापुरात काँग्रेसला मत म्हणजे भाजपला मत दिल्यासारखंच आहे, कारण सोलापूरच्या खासदार भाजपसाठीच काम करत असल्याचा दावाही सुजात आंबेडकर यांनी केला आहे। आणि दुसऱ्या बाजूला जाताना मला एक गोष्ट मांडून जायची आहे की आपल्या विरोधात कोण आहे माहिती आपल्या सर्वांना? भाजप। RSS निवडणूक नाही लढत ना, निवडणूक लढत असते तिकडे पण हरवलं असतं। पण आपल्या समोरात रिंगणात कोण आहे? भाजप। आणि दुसऱ्या बाजूला कोण आहे? काँग्रेस नाही, दुसऱ्या बाजूला पण भाजपच आहे, कारण प्रणिती शिंदे या भाजपसाठी काम करतात ते आपल्या सर्वांना माहिती आहे। दरम्यान सुजात आंबेडकरांचा हा दावा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनीच फेटाळून लावलाय की प्रणिती शिंदेजींनी आतापर्यंत कुठेही भाजपमध्ये संपर्क केला नाही, कुठल्याही संपर्कात नाही, कुणाच्याही व्यक्तिमत्वाबद्दल असं विधान करून त्यांच्या पॉलिटिकल कॅरियरला डॅमेज करण्याचा कुठलाही प्रयत्न कोणी करू नये। प्रणिती शिंदेजी यांनी कधीही भाजपच्या कुठल्याही नेत्याशी संपर्क केला नाही। आमच्या काही नेत्यांवर आणि पक्षावर जी टीका होत आहे ही अकलनीय आहे। आज मुळात संविधानाचं संरक्षण आणि संवर्धन हा मुद्दा घेऊन वंचित आणि काँग्रेससोबत चालली पाहिजे, ही काळाची गरज आहे, तो आजचा युगधर्म आहे आणि मोठ्या प्रमाणावर संविधानवाद्यांची तशा प्रकारची भावना आहे आणि त्या भावनेचा आदर हा दोन्ही पक्षांनी ठेवला, हे शुभ संकेत आहे। गेल्या काही दिवसात प्रणिती शिंदे यांनी मोदी शहांवर केलेली टीका पाहता त्या आत्ताच भाजपात जातील अशी दूरपर्यंत शक्यता नाही। एकीकडे मुंबईत वंचित आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवते आहे, तर सोलापुरात मात्र सुजात आंबेडकरांनी प्रणिती शिंदेंवरच निशाणा साधलाय। आता काँग्रेस आणि स्वतः प्रणिती शिंदे याला कसं उत्तर देतात हे पाहावं लागेल। सौरभ वाघमारे, NDTV मराठी, सोलापूर।